तर काही चूक नसताना मला जेलमध्ये टाकण्याचा फडणवीसांचा डाव असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केलाय। तर मी जरांगेंना दोष देणार नाही, उपोषणामुळे त्यांचा संताप झाल्याचं फडणवीस म्हणाले। दरम्यान मला अटक केली तर भाजपची एकही जागा निवडून देऊ नका असं आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केलं आहे। मी कोणाची फसवणूक केलेली नाही, तरी मला जेलला टाकायचं देवेंद्र फडणवीसने ठरवलंय आणि हे अभियान हे 5-6 जण चालवतात, दरेकर हे आणखीन, आणि जेलला टाकणार। आज त्यांचेच लोक असते जुनून ते मला गोळ्या घालून मारणार आणि मी मरायला हसत तयार आहे, कारण छत्रपतीसाठी मनोज जरांगे मरायला तयार। ही 2013ची केस आहे। यापूर्वी देखील त्या केसमध्ये त्यांचा नॉन बेलेबल वॉरंट निघाला, तो त्यांनी जाऊन कॅन्सल केला। आता पुन्हा ते तारखेवर गेले नाहीत, त्यामुळे पुन्हा त्यांचा वॉरंट निघालाय, त्याच्याशी आमचा कोणाचाही संबंध नाही आहे। ते जर तारखेवर गेले तर जज तो वॉरंट कॅन्सल करतील। आपण असं समजूया की आता उपोषणामुळे पुन्हा त्यांचा संताप झाला आणि ते या संदर्भात बोलले, पण मी काही त्यांना दोष देणार नाही। तुमचे समाजाचे माझ्या करोडो मराठ्यांचे लेकर मोठे होत म्हणून मी दुश्मन अंगावर घ्यायला आणि त्यांनी ठरलेलं मला त्यात टाकून बी द्यायचं आणि आज जेलमध्ये लोक असतात त्यांच्या हाताने मारून बी टाकायचं। तुम्हाला एकच सांगतो मी, भाजपचं एकही शीट तुम्ही जिवंत तोवर नाही आलं पाहिजे। मला जर जेलला टाकलं, त्यांच्या मनात पोटात जे होतं ते आज त्या ठिकाणी बाहेर आलेलं आहे। त्यांना सत्तेची आस लागलेली आहे। फक्त बोलायचं काय, मला काय सत्तेचं पडलेलं नाही। अरे मग कोणाला निवडून आणणार आणि कोणाला पाडणार, हा विषय कशाचा आहे? आता मराठा समाजाला असली रूप समजलेले आहे। जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणाचा नेम कोण चालवतंय हे आता उघड झालेलं आहे, स्पष्ट झालेलं आहे। मला असं वाटतं की त्यांनी ना आता आरक्षण ह्या विषयावर त्यांनी बोललं पाहिजे। या सगळ्या सर्वसमावेशचे नेता बनायला गेले ना, हां, तर मग अण्णा आजार बनायला वेळ लागणार नाही। हां, अदृश्य हात कसे, म्हणजे पवार साहेब आणि हे सगळे आहेत ना मागे, अदृश्य नाही दृश्य आहेत, दिसतंय हे। ज्यांचा सत्तेमध्ये जीव त्यांची खुर्ची ओढण्याच्या तयारीला लागणार असा इशारा मनोज जरांगे यांनी भाजपला दिला आहे। तर जरांगेंनी काय ठेका घेतलाय का, हिम्मत असेल तर राजकारणामध्ये या असं आव्हान प्रसाद लाड यांनी दिलं आहे। ज्या सत्तेत जीव आहे, खुर्चीत जीव आहे सरकारचा, त्याच्यासाठी आपण तयारीला लागलं पाहिजे खुर्ची वाढण्यासाठी। आणि दुसरं की इथं पडून राहण्यात काहीच मजा नाही, आपण तयारी तरी करून घेऊ। मग सभा आहेत, कार्यक्रम आहेत, मतदारसंघ निवडणं आहे, कोणाला आणायचं आहे, कोणाला पाडायचं आहे, कोण कोण मराठ्यांच्या विरोधात आमदार बोलत आहेत, कोण कोण खासदार बोलत आहेत, कोणचा मंत्री बोलतोय, त्यांचाही बंदोबस्त लावणं गरजेचं आहे। तू काय ठेका घेतलाय का कोण निवडून यायचं आणि कोणाला पाडायचं? त्याचा एवढी हिंमत आहे तर राजकारणात ये, लढव निवडणूक, कर उभे 288। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसून मी ह्याला पाडणार त्याला पाडणार, तू काय ठेका घेतलायस का रे?